मुळशी पॅटर्न चित्रपट प्रेमी रमेश परदेशी उर्फ पिंट्या भाई यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। या प्रसंगी केंद्रीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि माजी खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। भाजपमध्ये प्रवेश करताना परदेशी यांनी आपली उद्दिष्ट स्पष्ट केली आणि स्थानिक विकास, सामाजिक उपक्रम तसेच राजकीय क्षेत्रातील योगदान वाढवण्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली। सगळ्यांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र। मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेबरोबर आणि माननीय राजसाहेबांबरोबर गेली 20 वर्ष काम करत होतो। आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि ही सगळे बघता कलाकारांना, मराठी सिनेमाला, मराठी कलाकारांना न्याय देण्यासाठी म्हणून आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार हे मला खुणावत होते, म्हणून आज मी जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी ज्या कणखरपणे देश चालवत आहेत, त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी असलेले कलाकार, मराठी असलेले सिनेमा कलाकार, मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासन आणि केंद्राच्या माध्यमातून माझा सोडवण्याचा प्रयत्न असेल आणि या निमित्तानं मुख्य प्रवाहामध्ये काम करून, जसं संघामध्ये सर्वत्र मानलं जातं की राष्ट्र प्रथम, देश हा सर्वोच्च ठिकाणी ठेवून काम केलं जातं, त्याच तत्वावरती आज विश्वास ठेवून मी माझ्या सर्व मित्रांसह इथं प्रवेश करतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।